चल लगेच फ्रेश होऊन आरतीला जाऊया. आरती तरी भेटेल आपल्याला. हो चालेल ना, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता फ्रेश होऊन काकड आरतीसाठी जाणार आहोत. नंतरला आपण सविस्तर बोलूया. अशी आख्यायिका आहे की रामाने कुंभकर्णाचा वध केल्याची गोष्ट भीमाला कळली तेव्हा त्याने प्रतिशोध घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. भगवान ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. भीमासुराने या शक्तीचा गैरवापर करून प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली. देवतांनी आणि ऋषींनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि त्यानंतर शंकराने भीमासुराचा संहार केला. येथे प्रकट झाले, त्यामुळे या स्थळाला भीमाशंकर हे नाव मिळाले. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन ही एक गहन आध्यात्मिक अनुभूती असते. मात्र मंदिराच्या आसपासची ठिकाणे पाहून हा प्रवास अधिक रोमांचक आणि समृद्ध होतो. सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये वसलेले भीमाशंकर केवळ एक तीर्थक्षेत्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी उत्कृष्ट स्थान आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेले भीमाशंकर मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा संगम आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून हे मंदिर अत्यंत पूजनीय आहे. यामुळे येथे वर्षभर हजारो भक्तांनी निसर्गप्रेमी भेट देतात. मंदिराचा परिसर दाट जंगलांनी वेढलेला आहे, त्यामुळे येथे आल्यानंतर भक्तांना केवळ आध्यात्मिक शांतताच नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचा अनुभवही मिळतो. मंदिराची वास्तुशिल्प शैली आकर्षक असून काळ्या दगडांवर कोरलेली सुंदर शिल्पे आणि नाजूक नक्षीकाम भक्ती आणि कलेचे उत्तम उदाहरण आहे. तरी इथून येण्याची वाट आहे आणि इथे सर्व दोन्ही दुतर्फा फ्लॉवर्स वगैरे फुलं घेऊ शकतो आपण. आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा. तर रिनोव्हेशनची सुरुवात केलेली आहे. थोडं बांधकाम वगैरे असं काही ना काही चालू केलेलं आहे. तर आपल्याला 3 महिने मंदिर बंद भेटेल. तर नमस्कार मित्रांनो, मी पराग खिंदाळेकर आणि सह्याद्री पावसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आणि माझा भाऊ आदेश आम्ही दोघं आज भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलोय. आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाव नाहीये. आपण एक बाहेरूनच एक दृश्य बघू शकतो आपण. आणि हा मंदिर सुमारे 13व्या शतकात बांधलेला आहे आणि हे या मंदिराची स्थापत्यकला हेमाडपंथी कलेने बनवलेली आहे. आणि आपल्याला मंदिराचे खांब आणि आतल्या छतावरती कोरीव नक्षीकाम दिसतील. तसेच दशावताराच्या आतमध्ये आपल्याला मूर्ती पाहायला भेटतील. आतमध्ये कॅमेरा लावून नाहीये. आणि मंदिराच्या समोर ही घंटा आहे. ही 1729 मध्ये असं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. आणि ही घंटा आपल्याला म्हणजे मंदिराला 1729 साली चिमाजी अप्पा यांनी भेट म्हणून दिली असं इतिहासामध्ये नोंद आहे. भीमाशंकर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते आध्यात्मिक शांती, निसर्गाची अद्भुतता आणि स्थापत्य कलेचे अप्रतिम मिश्रण आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथे. हा जगातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा 6वा ज्योतिर्लिंग आहे. आणि हा आपल्या सह्याद्रीच्या दरी खोऱ्यामध्ये वसलेला आहे. इथे येण्यासाठी खूप गर्दी असते, ज्या मुखावत करून श्रावण आणि महाशिवरात्रीला गर्दी असते. भीमाशंकर मंदिराची रचना नागर शैलीतील आहे, जी प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्रातील एक महत्वाची शैली मानली जाते. नागर शैलीत मंदिरे साधारणतः उत्तर भारतात दिसतात आणि ही शैली मंदिराच्या उंच शिखराकडे निमुळत्या होत जाणाऱ्या रचनेने ओळखली जाते. भीमाशंकर मंदिराचा उल्लेख शिवपुराण, लिंगपुराण आणि स्कंदपुराण या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो. तर भीमाशंकर मंदिराच्या आधी आपण जेव्हा प्रवेश करतो आपल्याला सर्व तीर्थकुंड पाहायला भेटेल. आणि या कुंडांमध्ये सुरुवातीला आपल्याला दोन्ही साईडला डाव्या सोंडेचे गणपतीची मूर्ती पाहायला भेटतील. हे कोरीव काम केलेलं आहे दगडांमध्ये आणि शंकराचे पिंडी पण आहेत. जय भीमाशंकर. भीमाशंकर भगवान की जय.
नमो पार्वती पते हर हर महादेव. मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत असते. मंदिराजवळ भक्तांसाठी धर्मशाळा, लॉज आणि प्रसाद वितरणाची सोय उपलब्ध आहे. महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमा आणि श्रावण महिन्यातील सोमवारी इथे विशेष पूजांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि रात्रभर भजन, कीर्तन व अभिषेक केले जातात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या संख्येने भक्त येथे येऊन भगवान श्री शंकराची पूजा करतात. महाशिवरात्रीला येथे विशेष रुद्राभिषेक आणि महाआरती आयोजित केली जाते. मंदिराच्या इतिहासावर नजर टाकल्यास चालुक्यांपासून ते पेशव्यांपर्यंत अनेक राजवटींनी त्याच्या जतनासाठी योगदान दिले आहे. मंदिराच्या भिंतीवर अप्रतिम दगडी कोरीव काम आहे. येथे हिंदू देवता, अप्सरा आणि पौराणिक कथा दगडावर कोरलेल्या दिसतात. स्तंभ आणि दरवाज्यांवरही बारकाईने कोरलेले अलंकरण आहे. प्रत्येक कोरीव कृती हिंदू धर्मग्रंथातील कथा सांगते. मंदिराच्या मजबूत रचनेत हेमाडपंथी स्थापत्यकलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. नागर शैलीत बांधलेल्या या मंदिरात स्वयंभू ज्योतिर्लिंग विराजमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनात येत असत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. तर मित्रांनो, आपल्याला शिवलिंगाची कशी पूजा केली जाते ते दिसेल. खूप छान पूजा होते आणि एकदम मन पूर्ण प्रसन्न झालं इथे आम्हाला हे सर्व पाहून. दर्शनाची वेळ सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत असते आणि आरतीची वेळ काकड आरती सकाळी 4:30 वाजता, मध्य महापूजा दुपारी 12 वाजता, संध्या आरती संध्याकाळी 7:30 वाजता आणि सेज आरती रात्री 9:30 वाजता होते. भीमाशंकर मंदिरात दररोज विविध पूजांचे आयोजन केले जाते, ते आपल्याला पाहायला भेटेल. भगवान शंकराच्या नामस्मरणात दंग होऊन अभिषेक आणि विविध धार्मिक विधी केले जातात. मंदिर परिसरात मंत्रोच्चार आणि भक्ती रसाने भरलेला पाहायला भेटेल आपल्याला. मंदिरासमोर आपल्याला नंदी, शनी मंदिर आणि दीपस्तंभ पाहायला भेटतील. चला मित्रांनो, तर मोस्ट फेवरेट कंदी पेढा प्रसाद म्हणून घ्यायला आपण जाऊया आता. दादा हे कुठले आहेत? ते आणि हे कंदी पेढा सातारा वाजून सगळीकडे प्रसाद एकदम ताजं आणि एकदम चविष्ट होतं, जे इकडनं आपण नेल्यावरती जवळपास 1 आठवड्यावर राहू शकतं. तर आम्ही सर्व मित्रांसाठी प्रसाद घेतला आणि टेस्ट करून पण पाहिला. खूप छान आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून भीमाशंकर या परिसराला सजविले आहे. भीमाशंकर रस्ते मार्ग प्रवास अधिक सोयीस्कर आहे. भीमाशंकर मुंबई पासून 223 किलोमीटर, तर पुण्यापासून 125 किलोमीटर आणि नाशिक पासून 230 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी आपल्याला एसटी बसेस किंवा प्रायव्हेट व्हेकलचा ऑप्शन असतो. तसेच आपण येथे सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन म्हणजेच कर्जत तिकडनं येऊ शकतो. भीमाशंकर परिसर हा ट्रेकिंग प्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे 2 ट्रेकिंग मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे गणेश घाट ट्रेक, हा तसा तुलनेने सोपा आणि सुंदर नजारे असलेला मार्ग आहे. तर दुसरा मार्ग म्हणजे शिडी घाट. तसा हा मार्ग कठीण आहे, परंतु साहसी लोकांसाठी सर्वोत्तम आहे. शिडी घाट मध्ये आपल्याला एका साईडला डोंगर आणि एका साईडला दरी आणि शिड्यांचा थरार आपल्याला पाहायला भेटतो. भीमाशंकरचे दर्शन आम्ही वाया शिडी घाट, गणेश घाट आणि बाईक राईड करून घेतलेले आहे. भीमा नदीचे उगमस्थान. भीमाशंकर येथेच भीमा नदीचा उगम होतो, जी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भीमा नदीचा उगम भगवान शंकरांच्या चरणांजवळून होतो. या ठिकाणी एक मंदिर आहे,
या मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र, गणेश, नंदी या देवतांची मूर्ती आहेत. महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमेचा उगम याच भीमाशंकराच्या डोंगरातील डाकिनीचे वन या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेस्तोवर नदीची लांबी सुमारे 867 किलोमीटर एवढी भरते. भीमरता, भीमरती ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते, त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा, घोड, नीरा, मान आदी भीमेच्या उपनद्या आहेत. तर आपण मंदिरापासून त्या मंदिराच्या कळसापासून आपण इकडनं थोडं पुढे आलो तर आपल्याला गुप्त भीमा शंकर असं शिवलिंग पाहायला भेटेल. तर आपल्याला या नदी पात्रातून पुढे 2 किलोमीटर चालत जायचंय. तिथे गुप्त भीमा शंकर आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल. पावसाळ्यामध्ये पाहायला भेटत नाही, कारण ही नदी पूर्ण तुडुंब भरलेली वाहत असते. तर या ठिकाणी जाण्यासाठी इथे झाडांना अशी रिबीन बांधलेली आहे, त्यांनी दगडांवरती आरो वगैरे केलेले आहेत. आपल्याला जर कोणी रस्ता चुकला तर या रिबीन पाहून आपण किंवा दगडांवरती असे आरो दाखवले ते पाहून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. गुप्त भीमाशंकर हे घनदाट जंगलात वसलेले एक प्राचीन शिवलिंग आहे, जे धार्मिक आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षक आहे. हे ठिकाण जंगलाच्या खोल भागात आहे, त्यामुळे येथे पोहोचण्यासाठी चांगली ट्रेकिंग करावी लागते. जय ओम नमो पार्वती. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. भीमाशंकर शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची 3454 फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठवणारी थंडी बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. हर 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 महादेव. राधे राधे. राधे राधे. जय हो. आपण जवळपास 2 किलोमीटर पेक्षा पण जास्त चाललोय गुप्त भीमाशंकर पाहायला. आणि थोडं आता उतरण आहे, छोटीशी ट्रेकिंग वगैरे होते आणि पाण्याचा आवाज येतोय, खळखळ्यात पाण्याचा आवाज ऐकायला येतोय. तर आपल्याला थोड्याच वेळात गुप्त भीमाशंकरचे दर्शन घेता येईल. गुप्त भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाजवळ असलेले एक निसर्गरम्य आणि धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून पायी यावे लागते. हा मार्ग निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम आहे. पावसाळ्यात भीमा नदी तुडुंब भरली जाते, त्यामुळे आपल्याला शिवलिंग सहसा दिसत नाही. येथे धबधब्याच्या पाठीमागे एक नैसर्गिक शिवलिंग आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी येणारे सर्व भाविक या शिवलिंगाचे दर्शन करतात आणि पुष्प अर्पण करतात. या ठिकाणी प्रसाद खाण्यासाठी माकडांची खूप वर्दळ असते, त्यामुळे ते सहसा सर्वांच्या पाठीमागे काही ना काही खाण्यासाठी मागे लागलेले असतात. पिंडी पाण्याखाली असल्याने पावसात जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागते, कारण इथे निसर्डी वाट झालेली आहे. हे शिवलिंग एका छोट्या धबधब्याखाली वसलेले आहे, त्यामुळे या पिंडीवर निसर्गतच 24 तास भीमा नदीच्या पाण्याचा अभिषेक होत असतो. पौराणिक कथेनुसार याच ठिकाणी भगवान शंकराने भीमासूर नावाच्या राक्षसाचा संहार केलेला होता. युद्धाच्या वेळी महादेवाच्या शरीरातून जो घाम निघाला त्यातूनच भीमा नदीचा उगम झाला असे मानले जाते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर हिरवागार आणि धुक्याने वेढलेला असतो, त्यामुळे या काळात पर्यटकांची संख्या वाढते. हे ठिकाण दाट वनराजीमध्ये असल्याने अतिशय शांत असून ध्यानधारणेसाठी म्हणजेच मेडिटेशन साठी योग्य मानले जाते. आपल्याला भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आपल्याला खूप सारे पक्षी प्राणी असे पाहायला भेटतात. त्यामध्ये शेकरू जी आशिया खंडामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर येथे भेटते आणि ते इंग्लिश मध्ये जायंट स्पायरल असे म्हणतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार.
येथील शेकडो तांबूस रंगाची असून ती फक्त या जंगलात आढळते. 1984 साली या अरण्याचे अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, बेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात. येथे शेकरूला मालदांडी, जायंट स्क्विरल किंवा उडणारी खार असे म्हटले जाते. तर मित्रांनो, मागे आपण त्या ठिकाणी गुप्त भीमाशंकर पाहिलं आणि इथूनच सरळ थोडं पुढे जाऊन आपल्याला साक्षी विनायक गणपती मंदिर पाहायला भेटेल. पायवाटेने पुढे आल्यावर या वाटेवरच साक्षी विनायक नावाचे गणपतीचे छोटे मंदिर लागते. असे मानले जाते की भीमाशंकराची यात्रा पूर्ण झाल्याची साक्ष हा विनायक देतो, म्हणून या मंदिराला साक्षी विनायक मंदिर असे म्हटले जाते. गुप्त भीमाशंकर पाहून पुढे जाताना उजवीकडे साक्षी विनायक मंदिर आणि त्या मंदिराच्या समोर हनुमंतांची एक सुरेख मूर्ती पाहायला भेटते आपल्याला. आम्हा दोघांना थकवा लागल्यामुळे आम्ही इथे विश्रांती केली आणि लिंबू सरबत पिण्याचे ठरवले. लिंबू सरबत पिऊन मन तृप्त झालं आणि दिवस सार्थकी गेला असं वाटलं. तर या ताईंचे इंटरव्ह्यू घेऊया आता आपण. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं नाव उषा खंडू बानेरे. तुम्ही इथे किती वर्षापासून असता? मी इथे 5 वर्ष झालं बसते. हेच सर्व चालू होतं तुमचं? हो, सरबत, मॅगी, चहा, कॉफी, कॉफी, पाणी. कसं करता मॅम? पावसामध्ये जास्त पाऊस सुटला का मग नाही बसायचं. पावसामध्ये नाही बसायचं. बसायची व्यवस्था नसते ना इथं. पावसात नाही बसायचं. नदीचं रूप पण जरा नदीचं पात्र खूप येण्या जाण्याचा खूप अवघड प्रश्न असतो ना. पाणी नदीच्या पलीकडे जाता येत नाही, येत नाही. हो, खूप पाऊस असतो ना इथे. तर मित्रांनो, तुम्ही इथे आलात भीमाशंकर, गुप्त भीमाशंकर साक्षी विनायकच्या ऑपोजिटला काही बसतात. तिथे तुम्हाला इथे लिंबू सरबत, चहा, कॉफी, बिस्किट, मॅगी सर्व मिळेल. निसर्गाची किमया खरोखर अफाटच आहे आणि शब्दांत न मावणारी. त्याचे सौंदर्य, शक्ती आणि वैविध्य आपल्याला प्रत्येक क्षणी थक्क करते. तर मित्रांनो, आम्ही याचे खूप सारे मुवमेंट्स कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळून कमळजा माता यांचे मंदिर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पुष्पहार, प्रसाद आणि जेवणाचे हॉटेल्स वगैरे पाहायला भेटतात. त्यात आपण पुढे जाऊन डावीकडे आपल्याला कळमजा माता मंदिर आपल्याला येथे जाण्यास भेटते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या आवारातच देवीचे मंदिर आहे. हे स्थान अनेक आदिवासी जमातींचे कुलदेवी आहे. मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला एक मोठी घंटा दिसते आणि तिथूनच खूप सुंदर असा मंदिराचा सभोवतालचा परिसर पाहायला भेटतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जाताना भाविक या मंदिरात आवर्जून भेट देतात. खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो, नक्कीच येथे या आणि कमळजा मातेचे दर्शन घेऊन खूप असं मन तृप्त झालेलं शब्दात मांडता न येण्यासारखे आहे. हे मंदिर अतिशय शांत वातावरणात असून येथे देवीची मूर्ती खूप जागृत मानली जाते. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने पार्वतीला कमळ फुलांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे या देवीला कमळजा माता म्हटले जाते. जेव्हा भगवान शिव त्रिपुरासुराशी युद्ध करत होते तेव्हा देवतेच्या परसातून कमळजा माता प्रकटली असे मानले जाते. देवी कमळजाई ही भगवान शिवाच्या भीमाशंकर रूपासह पूजली जाते. हे मंदिर देखील एक प्राचीन पर्वतावर वसलेले आहे. मंदिर खूप छान रीतीने सजवलेलं आहे आणि आपल्याला सभोवतालचा परिसर आणि मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर रीतीने पाहायला भेटतो आणि इथे आलेला भाविक खूप छान रीतीने दर्शन करतो. हे मंदिर पारंपरिक मराठी शैलीत बांधलेले असून मंदिर परिसरात काही जुनी शिल्पे विखुरलेली आढळतात, जी प्राचीन मंदिराचा भाग असावीत असे मानले जाते. येथे पुढे जाऊन आपण काही इतर प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत. महादेव वन, वनस्पती पॉइंट, हनुमान तळे आणि नागफणी पॉइंट. तसेच आपल्याला पुढे कोकणकडा पण पाहायला भेटेल आणि सभोवतालचा परिसर खूप सुंदर आहे.
आणि कशी इथे दमट वातावरण आहे सध्या तरी. एकदम थंड हवा आणि गरम हवा दोघांचे मिश्रण आपल्याला इथे पाहायला भेटेल. हनुमान तलाव येथे एकेकाळी जबली ऋषीचा आश्रम होता असे मानले जाते. हे ठिकाण ध्यान आणि आध्यात्मिक शांतीसाठी योग्य आहे. भीमाशंकर मंदिरापासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात लपलेले हे हनुमान तलाव हे एक निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. त्याला भीमाशंकराचे छुपे रत्न मानले जाते. या ठिकाणी हनुमान मंदिर, अंजनी माता मंदिर आहे. तसेच हे ठिकाण पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तलाव निसर्गरम्य असून त्याच्या शांत पाण्यात आजूबाजूच्या झाडांचे आणि आकाशाचे प्रतिबिंब दिसते. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हनुमान तलावाच्या पुढे येताच नागफणी हा पॉइंट दिसतो. सुमारे 1230 मीटर उंचीवर असलेले अभयारण्यातील सर्वोच्च शिखर आहे, जे नागाच्या फण्यासारखा आकार धारण केलेले दिसते. येथे ट्रेकिंगद्वारे पोहोचता येते. कोकणच्या बाजूने पाहिल्यास या शिखराचा आकार नागाच्या फण्यासारखा दिसतो, म्हणून याला नागफणी असे नाव पडले. साहसप्रेमींसाठी नागफणी पॉइंट हा एक उत्तम ट्रेकिंग पर्याय आहे. हे ठिकाण उंचीवर असून सह्याद्री पर्वत रांगाचे विहंगमय दृश्य येथे पाहता येते. हा मार्ग रोमांचक आणि ट्रेकच्या शेवटी मिळणारे निसर्ग सौंदर्य अविस्मरणीय ठरते. हे ठिकाण छायाचित्रकारांसाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी अतिशय आकर्षक आहे. नागफणीच्या जवळून कोकणकडा आपल्याला पाहायला भेटतो. तर मित्रांनो, आम्ही आता भीमाशंकर येथून चेकआउट करतोय. आम्ही इथून आता बाईक राईड करत परत मुंबईला आमच्या घरी जाणार आहोत. इथे येऊन आम्ही खूप छान आनंद अनुभवला निसर्गाचा. तसेच इकडनं खूप सारे मेमरीज घेऊन जातोय. तर पुन्हा आम्ही आता 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करत मुंबईच्या दिशेने जातोय. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची सहल अत्यंत विलोभनीय, शांत आणि अध्यात्मक देणारी ठरली. सह्याद्रीच्या कुशीतील घनदाट जंगल, भीमा नदीचे उगमस्थान आणि महादेवाचे जागरूक रूप मनाला खूप शांतता देऊन गेले. इथे घेतलेला शांततेचा अनुभव आणि भक्तीचा आनंद शब्दांपलीकडचा होता. अशा पवित्र ठिकाणी आल्यावर मनातले विचार थांबतात आणि फक्त सकारात्मकता उरते. भीमाशंकरला भेट देणे हा निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर मिलाप आहे. तर मित्रांनो, आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलेले कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अपकमिंग येणारे व्हिडिओज पहा. आणि खूप छान छान तुम्हाला आपल्या निसर्गातील गोष्टी पाहायला भेटतील. धन्यवाद.